संपूर्ण देशभरात तसेच राज्यभरात आज राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी केली जात आहे आणि जळगावच्या अंमळनेरमध्ये बाजार समितीमध्ये दादांचं जे आहे या ठिकाणी अनोखं स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर हेच या ठिकाणचं स्मारक आहे आणि त्या ठिकाणी या स्मारकामध्ये जर आपण बघितलं तर अजित दादा हे त्यांच्या नेहमीच चर्चेत असलेल्या गुलाबी जॅकेटमध्ये पाहायला मिळत आहेत आणि बैलगाडीवर स्वतः बैलगाडी चालवतानाचा असा हा दादा अजित दादांचं या ठिकाणी स्मारक आहे। बैलगाडी आहे, बैलगाडीवर दादा उभे आहेत, बैलांची नाळ जी आहे त्या दादांच्या हातात आहेत आणि दादा या ठिकाणी जे आहे बैलगाडी चालवतानाचा अनोखं स्मारक या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे। आणि आज जयंती असल्याने या ठिकाणी आमदार अनिल पाटील असतील किंवा पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पहार याला अर्पण करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। नेमकं राज्यातलं हे असं पहिल्याच अनोख्या पद्धतीचं स्मारक असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार अनिल पाटील आहेत। दादा काय सांगणार, दादांचं अनोख्या पद्धतीचं या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेलं आहे। आज औपचारिक पद्धतीने याचं तुम्ही पूजन देखील केलेलं आहे आणि माल्यार्पण देखील केलेलं आहे। अजित दादा तसं महाराष्ट्राला माहिती आहे, ते एक शेतकरी पुत्र होते आणि शेतकरी पुत्र असल्याबरोबर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या 40-45 वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवले। आज अंमळनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अजितदादांचं शेतकऱ्याच्या स्वरूपामधले असलं रूप जे आम्हाला सुनेत्रा वहिनींच्या हस्ते खरं अर्थाने याचं उद्घाटन करायचं होतं, पण आज जयंतीनिमित्त आज त्याच्या उद्घाटनाला आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने प्राधान्य दिलं। याचबरोबर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ज्या सुविधा लागतात, उतारे काढायचे असतील, कोणाला ऑनलाईन काही करायचं असेल, काही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायची असतील, तर आजपासनं कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेरच्या माध्यमातून एक सुविधा केंद्र सुद्धा आज सुरू झालेलं आहे। पण दादांच्या आठवणी ज्या पद्धतीने आज सकाळी 10:10 आम्ही बघतोय, एक ऋणामध्ये शेतकरी पुत्र असल्यामुळे जे निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यात प्रामुख्याने धडाडीने निर्णय घेणारा नेता, वक्तशीरपणा असलेला महाराष्ट्राने बघितलेला नेता, या नेत्याच्या एक गाव दोन तुकडे करणारा एक नेता, निर्णय क्षमता असलेला नेता, जो महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी पुत्र हरपलेला आहे, त्याच्या कायम स्मरणात अंमळनेरची जनता याच्याकरता राहू शकते की अंमळनेरला मागच्या 5 वर्षामध्ये एक एक वीट जी रचली गेलेली आहे ती त्यांच्याच आशीर्वादामुळे अंमळनेर तालुक्यामध्ये, ते कुठलंही सिंचन क्षेत्र असेल, रस्ता असेल, अन्य अजून विकासाची कामं असतील, त्याचा पै ना पै ही अजितदादांच्या माध्यमातून अंमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये मिळालेली। मला असं वाटतं की ह्या सगळ्या आठवणी आज प्रामुख्याने आणि त्यांची उणीव प्रामुख्याने जाणवते। पण या शेतकरी पुतळ्याकडे बघून सदैव अंमळनेरची जनता हे नक्की आठवण करेल की हेच येणाऱ्या काळामध्ये जे पाडळसरेसारखं धरण पूर्ण होईल, शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाईल आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेल्यानंतर येणारं उत्पन्न ज्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येईल, तर याच पुतळ्याकडे बघून अजितदादांची सातत्याने आठवण राहील आणि शेती कशी करावी याची प्रेरणा सुद्धा मिळेल। दादा, आपण आजपर्यंत दादांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला, मात्र आज जयंती साजरी करावी लागते, कुठेतरी दुःख मनात आहे? आता वर्षानुवर्ष अजितदादांचा वाढदिवस हा ग्रामीण पातळीवरती 22 जुलैला सातत्याने व्हायचं, पण ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे की आज वाढदिवस न साजरा करता त्यांची जयंती साजरी करावी लागते। पण शेवटी काळाच्या ओघामध्ये जी परिस्थिती आलेली असेल ती आम्ही स्वीकारायला पाहिजे आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे चाललं पाहिजे। हेच फक्त आम्हाला आता सूत्र आमच्या पक्षश्रेष्ठींकडनं किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम करणार आहे। दादांचं या ठिकाणी बाजार समितीमध्येच अशा पद्धतीचं स्मारक उभं राहावं या संदर्भातला काय नेमकी भूमिका होती यामागची? ज्यांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र रडला, असं नेतृत्व जे आज आपल्यातनं याचा आजही आम्हाला विश्वास बसत नाही। परंतु दादांचं जे कार्य, बाजार समिती म्हटली की शेतकऱ्यांचा कणा, आणि या बाजार समितीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी आज दादांना महाराष्ट्र पाहतो की दादा सुद्धा एक शेतकरी होते आणि दादांचं कार्य हे शेतकऱ्यांच्या प्रती आज आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे। आमच्या अंमळनेर तालुक्याच्या बाबतीत सांगायचं झालं, आमचे नेते आदरणीय अनिल दादांच्या माध्यमातून या तालुक्याचा जो कायापालट झाला,
पाडवसरी धरणासारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हा केवळ आणि केवळ फक्त दादांचा आशीर्वाद आणि आमचे नेते स्वर्गीय अजितदादांचे लाडके आमदार म्हणून होते, उभा महाराष्ट्र पाहतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने जो तालुक्याचा विकास झालेला आहे हा कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या स्मरणात राहावा याच्यासाठी असा आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दादांच्या विकासाच्या दृष्टिकोनातलं काम हे शेतकऱ्यांच्या स्मरणात राहील एवढी आशा व्यक्त करतो आणि आज त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करतो. तर अशा पद्धतीने दादांचा जो आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणच्या वेशभूषेतला बैलगाडी चालवताना हे जे स्मारक आहे ते महाराष्ट्रातलं असं पहिलंच या ठिकाणचं स्मारक असल्याचं सांगितलं जात आहे. आणि या स्मारकाच्या माध्यमातून बाजार समिती असेल किंवा जिल्हाभरातला राज्यभरातल्या शेतकऱ्यांना निश्चितच दादांच्या कार्याची जी आहे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ती कायम राहील आणि दादांची शेतकऱ्यांना दादांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल याच उद्देशातून या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे या स्मारकाची देखील आता संपूर्ण राज्यभरामध्ये देखील अनोखी चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.